आहेत। आता तिसरा टप्पा आम्ही पहिला टप्पा पुण्यामध्ये केला, दुसरा टप्पा मला वाटतं नागपूरला केला, तिसरा टप्पा लवकरच आम्ही घेतोय, त्या बहुतेक संभाजीनगरला किंवा नाशिकला त्या ठिकाणी घेऊ। आज जवळपास 1,60,00,000 मायमाऊली, आया बहिणी, मुली ह्यांच्या अकाउंटला हे पैसे आम्ही दिलेले आहेत। अहो एक तर महिला परवा भेटली, म्हणले दादा तुम्ही पाठवलेले 3,000 रुपये मिळाले, सरकारने पाठवलेले, म्हणले 3,000चे मी राखी बांधण्याच्या करता जे वेगवेगळे साहित्य लागतं ते घेतलं, दोरा असेल काय काय जे काही लागतं ते, आणि 3,000 रुपयाच्या साहित्यात 20,000 रुपयाच्या राख्या केल्या आणि विकल्या, म्हणजे ज्या राख्या तयार केल्या त्याच्यातनं मला 20,000 रुपये मिळाले। इतकी खुश झाली होती लोकांचं काय, आपल्याला ठराविक लोकांना 1,500 म्हणजे काही वाटत नाही, पण जी खुरपडीला जाती, धुणं भांडी करती, झाडू पोतना करती, काचा गोळा करती, कचरा गोळा करती, झोपडपट्टीमध्ये राहती, गरिबीत जीवन जगते, त्या महिलेला त्या 1,500ची किंमत आहे। आणि आम्ही देताना एकदम जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये दिले, असं ते सगळं गोष्ट। आणि शेवटी हा पैसा समाजातच येतो, जनतेतच येतो, त्याच्यातनं हे वाढतं, व्यवहार वाढतो, आर्थिक चक्र फिरतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। ह्या पण बाबी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। अशा पद्धतीनं हे सगळं काम आम्ही केलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, जसं आता आपण पाहिलं की अजितदादा यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आता याच्यामध्ये जे काही तिसऱ्या हप्त्याचं वाटप आहे ते सुद्धा झालेलं आहे आणि काही ठिकाणी आता पैसे यायला थोडी सुरुवात झालेली आहे। परंतु अजून माझ्या काही माता भगिनींचे असे प्रश्न आहेत की आम्हाला पैसे अजून आलेले नाही आहेत, परंतु दादांनी असं सांगितलं आहे की मी पूर्ण क्लिप दाखवू शकत नाही, कारण तसं इलिगल असतं म्हणून मी पूर्ण क्लिप दाखवू शकत नाही, त्यामुळे छोट्या ह्याच्यात दाखवलं तुम्हाला। आणि लक्षात घ्या, पैसे हे सगळ्यांचे येणार आहेत आणि तुम्हाला असं वाटत असेल की फक्त माझेच पैसे का येत नाही आहेत, तर असं नाही मित्रांनो, तुम्हाला हळूहळू तुमच्या अकाउंटवरती सगळे पैसे हे येणार आहेत, इथं कोणाचेही पैसे जाणार नाहीत असं अजितदादांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्यामुळं लक्षात घ्या, आता पैसे यायला सुरुवात झालेलीच आहे 17 पासून, 17, 18 आणि आता आज 19 तारीख आहे, हळूहळू पैसे यायला सुरुवात झालेली आहे। काही माझ्या माता भगिनींच्या अकाउंटमध्ये आता 3,000 रुपये सुद्धा पडलेले आहेत, म्हणजे 3,000 पहिले जे होते ते पडून 1,500 रुपये सुद्धा पडलेले आहेत, सॉरी 1,500, ज्यांना 3,000 पडले होते त्यांना 1,500 पडलेले आहेत, आणि ज्यांना पैसे आले नव्हते, म्हणजे पहिला हप्ता आलाच नव्हता, त्यांना सकाळी 4,500 रुपयाचा सुद्धा हप्ता पडलेला आहे। तर आता लक्षात घ्या, हा तुमच्या जो काही स्टेटस असतो, फॉर्म अप्रूव्ह असतो किंवा नाही, या सगळ्या प्रोसेसवरती डिपेंड असतो। आता आपण असं सांगू शकत नाही की या व्यक्तीला आला आणि मला का नाही आला, असं होऊ शकत नाही मित्रांनो। तुमचा फॉर्म कसा आहे, त्या फॉर्मवरती तुमचे डिटेल्स कसे आहेत, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो। तुमचं बँक अकाउंट, तुमचं जे बँकेतलं एनेबल DBT आहे का, किंवा ह्या सगळ्या गोष्टी, किंवा आता काही ठिकाणी तर एरिया वाईज सुद्धा पैसे पाठवायला सुरुवात होत आहे, किंवा असं रँडम सुद्धा जात आहेत, असं त्याचं काही ठरलेलं गणित नाहीये। तर कुणीही चिंता करू नका, सगळ्या महिलांच्या बँकमध्ये पैसे येणार आहेत। तुम्ही फक्त काय करा, मोबाईलचं तुमचं जे आहे ॲप्लिकेशन असेल बँकेचं, त्याच्यामध्ये चेक करत जा, किंवा तुमच्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे का ते पण चेक करत जा। हळूहळू हे सगळ्यांना पैसे मिळणार आहेत, कुठल्याही माता भगिनीनं चिंता करायची गरज नाही, सगळ्यांना पैसे हे मिळणार आहेत। त्यामुळं जसं मी तुम्हाला सांगितलं की आता काही महिलांना मिळतील, आणि ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत हळूहळू मिळतील। लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल दादा तुम्ही दररोज 18 सांगता, 19 सांगता, मग आता 30 पर्यंत का, तर लक्षात घ्या, हे वार्ड वाईज किंवा विभागावाईज हे पैसे वितरण होत आहेत। आता उद्या बुलढाण्यामध्ये त्यांची सभा आहे, तर त्या बुलढाण्याच्या सभेमध्ये सुद्धा काही जणांचे पैसे वाटले जाऊ शकतात। लक्षात घ्या, असा ह्या गोष्टींचा एक समावेश असतो, त्यामुळं तुम्ही घाबरून जाऊ नका, पैसे हे मिळणार आहेत, पैसे कोणाकडे जाणार सुद्धा नाहीयेत। आता लक्षात घ्या, अजून माझ्या काही माता भगिनींचा असा प्रश्न आहे की दादा आम्ही फॉर्म कुठं भरायचा आहे। लक्षात घ्या, फॉर्म हा आता ऑनलाईन बंद झालेला आहे, ऑफलाईन फॉर्म हा आता चालू आहे, आणि तो तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडीची जी काही सेविका असते, तुमची अंगणवाडी सेविका यांच्याकडे जायचं आहे। त्यामुळं तिथं तुम्हाला काही तक्रार असेल तर तुम्ही त्या सेविकेकडे तुम्ही सांगू शकता, तुम्ही तुमचा तिथं फॉर्म भरू शकता। जसं दादा म्हणाले आणि मुख्यमंत्री साहेब सुद्धा म्हणाले की पैसे हे 30 सप्टेंबरपर्यंत येणार आहेत, तर कुणीही काळजी करण्याची गरज नाही। आणि ज्या आपल्या आदिती तटकरे मॅडम आहेत
यांनी सुद्धा खूप वेळा सभेत सांगितलं आहे की आता राहिलेल्या ज्या काही महिला आहेत ह्यांना पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका मित्रांनो, सगळ्यांना पैसे हे मिळणार आहेत. ज्या महिलांना पैसे आलेले नाही आहेत त्यांनी थोडीशी प्रतीक्षा करावा मित्रांनो. कारण काय होतं, बँकेवरती आपण जर बघितलं की एकदम असं लोड आला म्हणजे कधी कधी काय होतं, एकदम पैसे वाटपाची सूचना दिली तर गोंधळ होऊन जातो. म्हणून बँकेमध्ये सुद्धा गर्दी होते काढण्यास पैसे वगैरे. म्हणून कधी कधी शासन एकदम पैसे टाकायचं ठरवत नाही, कारण बँकेवरती लोड आला की मग सगळं चक्र थांबलं जातं. या अशा सगळ्या गोष्टी याला कारणीभूत असतात मित्रांनो. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका. आपल्या स्पेशल माझ्या माता भगिनींना सांगणं आहे, थोडासा धीर धरा, सगळ्यांना पैसे येणार आहेत. जसं पैसे अजून काही सूचना येतील मी तसं अपडेट करतच जाईल. आता काही महिलांना पैसे आलेले आहेत, काहीला येतील. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता आणि तुमचं जे काही तुम्हाला अजून त्याच्यावरती मत वाटत असेल तुमचं, तेही तुम्ही तिथं नोंदवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.